नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोल्हापुरी वडापाव कसा करायचा ते दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। बटाटा वड्यासाठी साहित्य तुम्ही बघा। 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, धणे 1 चमचा घेतलाय, ओवा घेतलाय तो 1 चमचा घेतलाय, जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घेतले, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। 1 बाउल कांदा घेतलाय चिरलेला, कोथिंबीर 1 बाउल घेतलाय, मिरच्या 15 लागणार आहे कारण वडा तिखट लागतो आम्हाला, म्हणून आम्ही ते घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। बेसन 1 मोठा बाउल घेतलाय, पाणी गरजेपुरते लागणार आहे, तेल घेतले ते तळण्यासाठी लागणार आहे, आपल्याला जेवढे लागेल तेवढेच घ्यायचे। तर मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे। आता मिरच्या आणि आलं लसूण कढीपत्ता हे सर्व बारीक करून घ्यायचे खलबत्त्यात। हे आलं लसूण पेस्ट बारीक केलेले आहे, कढीपत्ता आलं लसूण पेस्ट ती सर्व मी याच्यात मिक्स करणार आहे। तर हे मीठ घालून घेणार आहे या खलबत्त्यात। आता मी हे धणे बारीक करायला घालत आहे, जिरे बारीक करायला घालत आहे। हे जरा दरदरे मोठे मोठेच वाटून घ्यायचे आहे वड्यासाठी, त्याची टेस्ट वेगळी येते। आता या बटाट्यामध्ये हे सर्व घालणार आहे। हे थोडी कोथिंबीर त्यात घालायचे, हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आपण आता भाजी करण्यासाठी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय, त्याच्यामध्ये मी आता मोहरी घालते। ती तडतडू लागली की कढीपत्ता थोडा ठेवला होता तो घालते मी, त्याच्यानंतर हा कांदा घालते। कांदा आपला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता ही हळद घेतली ती टाकत आहे। हिंग थोडा घेतलाय, तो मगाशी दाखवायचा राहिला होता, अर्धा चमचा घेतलाय। त्याच्यानंतर कोथिंबीर थोडी घालायची। तर हे स्मॅश केलेलं पूर्ण बटाट्याची भाजी आपण याच्यामध्ये वड्यासाठी, आपलं बटाट्याचं बॅटर मधलं जे आहे वड्यासाठी लागणारं साहित्य ते आपलं तयार झालेलं आहे। आता आपण पीठ कसे करायचे ते दाखवते। आता हे पिठामध्ये घालण्यासाठी बेसनचा आपण हा ओवा आहे तो क्रश करून घ्या। आता हा क्रश केलेला ओवा मी या पिठामध्ये घालत आहे। थोडे मीठ ठेवले होते मी ते याच्यात घालत आहे। त्याच्यानंतर ही कोथिंबीर वड्यामध्ये घालत आहे, थोडीच घालत आहे। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकसारखं गुठळ्या न होता मळून घ्यायचं आहे, अगदी भज्याच्या पिठासारखं करून घ्यायचं आहे। आता मी वडे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, ते गरम करत गॅसवर ठेवलं आहे कढईमध्ये। या मगाशी बटाटा आपण भाजी करून घेतली ती इथं ठेवलेली आहे, त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता हे बेसनचं बेटर करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही राहिलेली कोथिंबीर मी आता घालत आहे। हे वडे तळण्यासाठी आपण बॅटर करून घेतले, तोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत आपण हे गोळे छोटे छोटे करू। तर आता मी गोळे करण्यासाठी हे छोटे छोटे असे हातावरच आपटत आहे। असे गोल गोल आपल्याला कुठला आकार आवडतो त्या पद्धतीने करायचे। हे मी आता चपटे करते कारण चपटे वडे छान वाटतात। आता आपले तेल पण तापलेले आहे आणि हे गोळे पण तयार झालेत, बटाट्याचे असे गोळे सगळे करून घ्यायचे। आणि हे आपल्याला हाताला भाजेल म्हणून मी कांदे आणि त्याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा आणि हा वरण त्याला चमच्याने बॅटर लावायचे। आणि असाच हा तेलामध्ये सोडायचा। तर ही अशी ट्रिक तुम्ही वापरून बघा। थोडंसं त्यात पीठ घालायचं बॅटर आणि त्याच्यामध्ये बेसनचं, आणि त्याच्यावरती हे थोडंसं लावून घ्यायचं बॅटर आणि त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा, त्याच्यामध्ये हे सोडायचं असं। असे सगळे वडे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे, सगळीकडे बॅटर लागते त्यामुळे असे घालायचं। त्याच्यामध्ये हा वडा भाजी घालायची, त्याच्यामध्ये वरती घालून घ्यायचं आणि हे सोडायचं। असे मी 4 वडे सोडलेले आहेत। आता ह्या तेलात मी मिरच्या घालत आहे।
तळण्यासाठी तळून झाले. बिना सोडा घालता, खाण्याचा सोडा न घालता मी तयार केले. खाण्याचा सोडा घातला की जास्त तेल ओढतं, त्यामुळं मी ते घालत नाही. आणि हे राहिलेले जे आहे त्याची आपण चटणी करणार आहे. जे हे बारीक बारीक चुरा राहतो त्याची चटणी छान होते वड्यासाठी, वड्याबरोबर खाण्यासाठी. तर हे माझे वडे भाजलेले आहेत. आता ताटावून देते मी, आता काढते. हा चुरा आहे त्याची तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर वडे झालेले आहे. हे बारीक जे आहे चुरा तो मी आता बाजूला काढते चटणी करण्यासाठी. या चुऱ्याचा चटणी करण्यासाठी 1 चमचाभर छोटा लाल तिखट घेतले, आलं लसूण पेस्ट घेतले आणि ही कोथिंबीर. हे सर्व मिक्स करून बारीक करून घ्यायचं आणि त्याची चटणी तयार करायची वड्यासाठी. तर पाव वडे तयार झालेले आहेत. ही आपली जे आपण बारीक चुरा राहिला होता त्याची चटणी केली आहे. ही कोथिंबीर, मिरच्या, लसूण, आलं याची चटणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर हे वडे आपण तयार केलेले आहेत. खूप सुंदर झालेले आहे. विना आपण सोडा न घालता हे वडे छान झालेले आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.